महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात बैठक, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची हजेरी। महाविकास आघाडीची इंडिया आघाडी होऊ नये याची काळजी घेऊ, आंबेडकरांचं विधान। मी महाविकास आघाडी सोबत नाही, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे। काँग्रेस सोबत चर्चा सुरू आहे, प्रकाश आंबेडकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती। इतर पक्षात जाण्याचा तुर्तास निर्णय नाही, अजित पवार गटात जाण्याच्या चर्चा बाबा सिद्दीकी आणि जिशान सिद्दीकी यांनी फेटाळल्या। सिद्दीकी यांच्या संदर्भात तुमच्याकडूनच माहिती मिळतेय। सिद्दीकी पिता पुत्रांच्या पक्षप्रवेशावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। राज्यात 4 फेब्रुवारीपासून भाजपचं गाव चलो अभियान। अभियानाअंतर्गत भाजपच्या प्रत्येक नेत्याला एका गावात करावा लागणार मुक्काम। भाजपनं यापूर्वीही गाव चलो अभियान केलंय, यावेळेस देशातला रेकॉर्ड असेल। पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते 100% गावापर्यंत पोहोचणार, फडणवीसांची प्रतिक्रिया। हुकुमशाहीला मी हिंदुत्व मानत नाही, उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत हल्लाबोल। घराणेशाहीला विरोध करताना तटकरेंचं घराणं कसं चालतं, भाजपला सवाल। उद्धव ठाकरेंची गटारगंगा सध्या रायगडमध्ये वाहतीये, पण 2.5 वर्ष घरी बसून कोकणातल्या लोकांसाठी काय केलं ते सांगा। भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। शब्दांचे बुडबुडे आणि टोमणे मारण्यात काहीही अर्थ नाही। आम्ही उद्धव ठाकरेंबाबत नेहमी चांगलंच बोलतो, पण ठाकरेंनी त्यांच्या लोकांना थांबवायला हवं। 2.5 वर्षात ठाकरेंनी जनतेला काहीही दिलं नाही, दीपक केसरकर यांची टीका। टोलला विरोध नाही, पण टोल वसुलीत पारदर्शकता हवी, राज ठाकरेंची मागणी। उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचा अहवाल शासनाला सादर। आमदार प्रवीण दरेकरांकडून अजित पवारांना अहवाल सुपूर्द। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। नागपूर जवळच्या उमरेड करंडला अभयारण्यात नव्या वाघाचा प्रवेश। या वाघाला पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। अमरावतीच्या राठीनगरमध्ये भर दिवसा चोरी, 5 आरोपी अटकेत, 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। जनगणनेच्या नावाखाली नायब तहसीलदाराच्या घरात घुसून केली होती चोरी। अमरावतीच्या मोर्शी वरुड तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा पुण्यातल्या रिलायन्स इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात ठिय्या। 15 दिवसांच्या आत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित विमा रक्कम अदा करण्याचं कंपनीचं आश्वासन। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आशा सेविकांचं तिरडी आंदोलन। आशा सेविका आणि गट प्रवर्तकांचं मानधन वाढवण्याची मागणी। भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या तालमीतले आहोत, त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये, संजय गायकवाड यांचं भुजबळांना प्रत्युत्तर। समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। ट्रक समोर नीलगाय आडवी आल्यानं ट्रक चालकानं अचानक ब्रेक लावला। यावेळेस मागून आलेली भरधाव बस ट्रकला धडकली। अपघातात 16 ते 17 जण जखमी। सागवान वृक्षाची कत्तल करून त्याची वाहतूक करणाऱ्या बाप लेकांना अटक। भंडाऱ्यामधल्या गोबरवाही पोलिसांची कारवाई। 1 लाख रुपये किमतीचा सागवान लाकूड फाटा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेलं वाहन जप्त। भंडारा जिल्ह्यातल्या खराशीमधल्या जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलमध्ये शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन। पालकांनी लावलं शाळेला कुलूप। MBBS मध्ये प्रवेश करून देण्याचा आमिष दाखवत 15 लाख रुपये उकळले। पुण्यातल्या दलालावर हिंगणघाट पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। यवतमाळमधल्या सुकेनगावच्या शिवारात वाघाच्या बछड्याचा मृत्यू। भूकबळीमुळे मृत्यू झाल्याचा संशय।
आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। मराठवाड्यात आतापर्यंत 92.87% सर्वेक्षण पूर्ण, पण संभाजीनगर अजूनही सर्वेक्षणात काहीच मागे। 5 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या विरोधात ओबीसी बांधव रस्त्यावर उतरणार। राज्यभरात ओबीसी जनजागर एल्गार रथयात्रा निघणार। यात्रेला छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे उपस्थित राहणार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरूळ अजंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचं आयोजन 2, 3 आणि 4 फेब्रुवारी दरम्यान भरतनाट्यम, कथ्थक नृत्य तसंच मराठी आणि बॉलिवूड गीतांचा मेळा रंगणार। बीडमध्ये 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन। अभिनेते प्रशांत दामले, मोहन जोशी आणि इतर कलाकारांची उपस्थिती। नाट्य संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी बीडमध्ये ग्रंथदिंडी। दिंडीमध्ये अभिनेते प्रशांत दामले, संदीप पाठक यांच्यासह बीड शहरातील शालेय विद्यार्थी आणि स्थानिक कलाकार सहभागी। आणि यानंतर बातम्या पश्चिम महाराष्ट्रातल्या। रस्ता रुंदीकरणासाठी पुण्यामधल्या बाणेरमध्ये 80 झाडांची कत्तल। औंध आणि बाणेरसह इतर मार्गांवरील झाडंही तोडली जाणार। झाडांची कत्तल टाळण्यासाठी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर। पुण्यातल्या दौंडमध्ये मराठी शाळा बंद करून इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्याचा निर्णय। एसआरपीएफ अधिकाऱ्यांची मराठी शाळेला नोटीस। संबंधित निर्णयाला शाळा प्रशासनाचा विरोध। पंढरपूरच्या मंगळवेढा तालुक्यातल्या कायम दुष्काळी असणाऱ्या 24 गावांमधील पदाधिकारी आक्रमक। स्वातंत्र्यपूर्व काळापासून दुष्काळात असूनही शासन फक्त आश्वासन देत असल्याचा आरोप। महाराष्ट्र पाणी देणार नसेल तर या गावांना कर्नाटकमध्ये जाण्याची परवानगी देण्याची मागणी। सांगलीच्या शिराळामध्ये सम्राट केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार। विजेत्याला 2 लाखांचं बक्षीस। शर्यत पाहण्यासाठी शौकीनांची मोठी गर्दी। सांगलीतल्या जत तालुक्यातल्या 65 गावांचा पाणी प्रश्न गंभीर। रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी करत दुष्काळग्रस्तांचं रस्त्यावरच रक्तदान आंदोलन। सरकार फक्त आश्वासनं देत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। आणि यानंतर बातम्या उत्तर महाराष्ट्रातल्या। नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांची बृहन्मुंबई विशेष शाखेत अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बदली। ग्रामीण मुख्यालयात निरोप समारंभ पार। मुख्यालयाच्या इमारतीतून बाहेर पडताच पोलीस कर्मचाऱ्यांकडून पुष्पवर्षा। नाशिक शहरात बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून गावठी कट्टा, एक जिवंत कारतूस असा 30,000चा मुद्देमाल हस्तगत। अहमदनगरच्या भिंगारदिवे माळा इथे गांजा विक्री। एक जण पोलिसांच्या ताब्यात। आरोपीकडून 12,63,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। तोफखाना पोलिसांची कारवाई। अहमदनगरच्या विळदघाट परिसरातून 3 दुचाकी चोरांना अटक। चोरट्यांकडून 7 महागड्या मोटरसायकल जप्त। धुळे दादर एक्सप्रेसच्या एका बोगीमधून धूर निघाला। निफाड रेल्वे स्थानकादरम्यानची घटना। चाकाला प्लास्टिकचा ब्रेक चिकटल्यामुळे धूर निघाल्याचं उघड। दुरुस्तीनंतर रेल्वे प्रवास पूर्ववत। नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या चांदवड लासलगाव रस्त्यावरील वाळकेवाडी फाटा शिवारात डंपर आणि दुचाकीची धडक। अपघातात दुचाकीवरच्या दोघांचा जागीच मृत्यू। भैरव पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। यानंतर आढावा कोकणातल्या बातम्यांचा। उद्धव ठाकरे 4 आणि 5 फेब्रुवारीला कोकण दौऱ्यावर। संवाद यात्रा काढून कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। आमदार वैभव नाईक यांच्याकडून कुडाळमध्ये होणाऱ्या सभास्थळाची पाहणी। उद्धव ठाकरेंच्या रायगड जनसंवाद दौऱ्याचा दुसरा दिवस। पोलादपूरमध्ये उद्धव ठाकरेंची सभा। सभेतल्या भाषणातून उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।